को पावर्ड बाय विमल. विमल, बोलो जुबा केसरी. मंत्री छगन भुजबळ आज पुणे दौऱ्यावरती आहेत आणि उद्या पुण्यात महत्त्वाची बैठक सुद्धा पार पडणार आहे. महात्मा फुले वाडा त्यासोबतच सावित्रीबाई फुले स्मारकासंदर्भातली आढावा बैठक असणार आहे. भुजबळ साहेब, उद्याची जी बैठक आहे ज्याला अजित पवार सुद्धा उपस्थित असणार आहे, काय, कारण या सगळ्या याच्या संदर्भातला तुम्ही पाठपुरावा करत होता, काय नेमकं बैठकीतली चर्चा असणार आहे? नाही, मी आज खरं म्हणजे नाशिकला जायचं होतं मला, पण मी आज मुद्दाम आलो. उद्या पुण्यामध्ये मी अजित पवारांना सांगितलं की ह्या भिडेवाडा आणि महात्मा फुले जे त्यांचं स्मारक आहे गंजपेठेमध्ये, ज्यांना आम्ही समताभूमी म्हणतो आहोत, तर तिथले कामं जे आहेत अजून काहीच वेग धरत नाही. कोर्टामध्ये भिडेवाडा अडकला होता, कोर्टातून सुप्रीम कोर्टापर्यंत गेली, सुप्रीम कोर्टाने सुटका केली भिडेवाड्याची. पण त्या भिडेवाड्याचं कसं काय करायचं, कसं करायचं सांगून सुद्धा जे आहे त्याच्यामध्ये काहीही प्रगती झाली नाही. मध्ये 2 महिने निवडणुकीचे गेले, काही बोलताच येत नव्हतं, पण त्याच्या अगोदरपासून मी प्रयत्न करतो आहे, काही नाही. नंतर महात्मा फुलेंचं जिथे घर, सावित्रीबाई फुले महात्मा फुल्यांचं घर, जिथे संपूर्ण जी आहे क्रांतीची सगळी जी आज ज्या घटना तिथे घडल्या, तिथे कार्यक्रम करायचा म्हटलं तर 100पेक्षा जास्त माणसं आम्ही बसू शकत नाही. आजूबाजूला सगळे जे आहेत काही घरं आहेत किंवा काय आहेत काय. आमचं म्हणणं असं आहे की अरे हजारो कोटी रुपये जे आहे तुम्ही स्मारक तयार करतात, 200 कोटी फटाफट सांगता, करा, आम्हाला आनंद आहे. परंतु आम्ही किती वर्ष सांगतो ते करा करा करा, कोणी काय करतच नाही. कोण दुर्लक्ष करतं? त्यामुळे जे आहे काय बरं, त्याच्यामध्ये एवढंच आहे तर महात्मा फुल्यांच्या त्या वाड्यामध्ये की त्या लोकांना घरं द्यायची असतील, पण आम्ही काय सांगितलं की महात्मा फुल्यांचा वाडा आणि पुढे महानगरपालिकेचं जे आहे सावित्रीबाई फुले स्मारक आहे ते जे आहे 300 मीटर अंतर आहे, ते एक करा. आणि त्याच्यामध्ये जेही काही घरं वगैरे ते लोक बिचारे जायला तयार आहेत, त्यांना दुसरी घरं पैसे काय असेल ते करतील ते काय. पण मग त्याच्यामध्ये मग काय ते रिझर्वेशनमध्ये हे करा, ते ह्याच्यात जे आर काढा, अमकं काढा, तमकं सगळं झालं काय. काही पाऊल अजूनही पुढे पडत नाही, फक्त कोर्टातून भिडेवाडा सुटला एवढंच. कोण करतं दिरंगाई? आता असं आहे ना की मग अजितदादांनी सांगितलं की तुम्ही आता पालकमंत्री, असं आहे की काही ह्या आता आम्ही 2 महिने काय करू शकत नव्हतो, म्हणून आम्ही ते करिअर म्हणून जे चीफ सेक्रेटरी आहे, मुख्य सचिव, त्यांना मी सांगितलं की तुम्ही याच्यात लक्ष. त्याने 2-1 मीटिंग घेतल्या काय. पूर्वीचे काय त्याने काही केलंच नाही, कोणतरी कमिशनर होते, आता कोण भोसले म्हणून कमिशनर आहेत, ते आता त्याच्यात काय लक्ष देत आहेत. परवाच्या दिवशीसुद्धा करिअर यांच्याकडे मीटिंग झाली, तर म्हटलं आता तुम्ही एकदा जे अजित पवार म्हटलं तुम्ही पालकमंत्री आहात, तुम्ही मीटिंग घ्या, बजेटमध्ये सुद्धा त्याचे पैसे जे आहेत जाहीर करा. आणि म्हणून ते उद्या जे 9:30 वाजता ती मीटिंग ते लावणार आहेत, लावलेली त्याच्यासाठी मी आलेलो आहे. आणि उद्याच्या मीटिंगमध्ये आम्ही काय तो निर्णय घेऊन कामाला सुरुवात होईल असं मला वाटतं. सर, दुसरीकडे आज मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित झालेलं आहे. मात्र उपोषण स्थगित करत असताना त्यांनी असं म्हटलं की 1 महिन्याचा त्यांनी सरकारला कालावधी दिलेला आहे. 1 महिन्याच्या याच्यात जर कुठला निर्णय झाला नाही तर मी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करणार. नाही, ठीक आहे, आता सरकार त्याच्यावर काय विचार करायचा करेल. 1 महिना म्हणजे त्यांनी विचार केला असेल की अधिवेशन वगैरे होईल आणि त्याच्यात निकाल लागेल. पण हे काय की त्याने जे सांगितलं ते अतिशय चांगलं आहे की ते सगळ्या ठिकाणी जे आहेत उमेदवार उभे करणार म्हणतात आणि त्यांनी ते करायला पाहिजे आहे. मी स्वतः त्याचं स्वागत करतो की त्यांनी ते करायला पाहिजे. 288 ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे राहिले पाहिजेत. त्याचा फटका बसेल असं नाही वाटत या सगळ्याची, कारण लोकसभा निवडणुकीत जरी एक नवीन लीडर तयार होईल, एक नवीन नेता देशपातळीवर तयार होईल ना. एवढे 288 जे मतदारसंघामध्ये उभे राहायचं म्हणजे, आणि त्यांना शुभेच्छा माझ्या ना. फटका बसण्याची काही भीती नाही, कारण लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने मराठवाडा या सगळ्या पट्ट्यामध्ये हे झाले लोक, तसं काय होईल? मी ज्योतिषी नाही मी काय, कारण हा फॅक्टर त्या निवडणुकीमध्ये नव्हता.
की मी सगळीकडे उभे करणार आहे. आमचं म्हणणं एवढं आहे की लोकशाही आहे, प्रत्येकाला उभं राहण्याचा किंवा पार्टी तयार करण्याचा अधिकार आहे, मांडण्याचा अधिकार आहे, आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. ते मांडतायत, त्याचं स्वागत आहे. दुसरीकडे सर, सगळ्या सोयरेचा मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला, आणि ज्याच्यासाठी त्यांनी हे उपोषण सुरू केलं होतं. 2 दिवसांपूर्वी फडणवीससुद्धा म्हटलेत की या संदर्भात यावर आम्ही काम करतोय आणि त्याच्या संदर्भातलं कुठेतरी सकारात्मक येतो. तुम्हाला काय वाटतं, कारण की तुम्हीसुद्धा या सगळ्या याला विरोध करत होतात, हा निर्णय होऊ शकतो अशा पद्धतीचा? असं आहे ना, ते जे काही नोटिफिकेशन आहे त्याचे काय रिपरकेशन, काय पुढे त्याचे परिणाम आहेत, याचा विचार सरकारही करते, सगळेच करतायत. आमचं म्हणणं पहिल्यापासून काय, एक तर ओबीसीचा जो कोटा आहे त्याला धक्का लावू नका. बरं, मराठा समाजाला वेगळं आरक्षण आपण दिलं आहे आणि ते टिकेल असं आम्हाला निश्चितपणे वाटतं आहे. दुसऱ्या बाजूने बॅकडोर एंट्रीने जे आहेत कुणबी सर्टिफिकेट देण्यात आले आहेत. कोण म्हणतो एवढे लाख, कोण म्हणतो तेवढे लाख. आता त्यांच्या जे आहेत सगळ्या सोयऱ्यांना पण द्या. आजसुद्धा भटक्यामुक्त असेल, ओबीसी असेल, दलित, आदिवासी, त्यांना सगळं एक एक सर्टिफिकेट जर हवं असेल त्यांच्या याचं सरकारकडून त्या घटकाचं, 6-6 महिने जातात, चक्र मारावे लागतात, अनेक कागद द्यावे लागतात. आणि बरोबर आहे, ते करायलाच पाहिजे. चुकीची माणसं त्याच्यात घुसू नये त्याच्यासाठी हे करावं लागतं. काय असं झालेलं आहे, काही शेकडो माणसं काय म्हणतात आदिवासीच्या नावाखाली घुसले आणि ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ह्या सगळ्या कामावून काढून टाका, यांच्याकडून पैसे वसूल करा. पण मग आता कमिटी बसले, त्याने 25-25 वर्ष काम केलेले आहेत, त्यांना बाजूला करा काय, आणि त्या जागा पूर्णपणे आदिवासीच्या भरा. म्हणजे आज ना उद्या अशा रीतीने जर चुकीच्या रीतीने जर काही कोणी भरत असेल तर शेवटी कोर्ट आहेच, लोक जाणार कोर्टामध्ये. सगळे सोयरेचं जर नोटिफिकेशन काढलं तर त्याचा ओबीसीला धक्का लागू शकतो या सगळ्याच्या. तुम्ही आम्ही पण अभ्यास करतोय काय, आणि सगळेच अभ्यास करतोय. त्याच्यामध्ये वेग असं काही राहता कामा नये. आहेत त्याच्यामध्ये असे काही मुद्दे आहेत की जे वेग आहेत असे आम्हाला वाटतात. तर आम्ही त्याचं जे आहे विचार करतो की याचा काय परिणाम होणार. देवेंद्र फडणवीस म्हटले की तुमच्याशी सुद्धा चर्चा करणार, ओबीसी नेत्यांशी तुमच्याशी चर्चा झाली काही? आता कधी चर्चा, आता करणार बोलल्यावर काय ताबडतोब ते होतं. 2 दिवसांपूर्वी म्हटले होते. 2 दिवसापूर्वी काय झालं, 2 दिवसापूर्वी आता ते त्याच्यात अमोल काळे ते वारले तिकडे, ते त्यांची खास मित्र, आणि ते मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष त्याच्यामध्ये सुद्धा होते. ते बाकीचे सुद्धा काही कामं असतात, ते होईल ना चर्चा. ओबीसी संघटना विरोध करताना दिसते, काही संघटनांनी तुमची प्रतिनिधींनी तुमची भेट सुद्धा घेतलेली आहे आणि उपोषण करू अशा पद्धतीचा इशारा दिला जातोय. अनेक लोकांनी उपोषण सुरू केलं आहे. इथे ते लक्ष्मण हाके यांनी काहीतरी जालनामध्ये उपोषण सुरू केलं आहे. गजू घोडके म्हणून आहे सुनार समाजाचे, त्यांनी नाशिकमध्ये उपोषण सुरू केलं आहे. आणखीन कोणीतरी ते नारायणगडाजवळ कोणीतरी नाव विसरलो मी, कीर्तने का काहीतरी नाव आहे, त्यांनी उपोषण सुरू केलं. वेगवेगळ्या ठिकाणी आता लोक जागृत झालेले आहेत की हे सगळे आमचं हे आरक्षण संपत आलेलं आहे, आता संपवून टाकलेलं आहे सगळ्यांनी. काय अर्थात जे संपवणार आहे ते आज ना उद्या या सगळ्या लोकांना, ओबीसी लोक जागे होऊन फटका बसणार निवडणुकीमध्ये. ज्यांना वाटतं की आज आपण वाटेल ते करू शकतो, आज ना उद्या हे ओबीसी जागे होतील. एवढं काही सोपं नाही. ओबीसी भटक्या विमुक्त काय, अरे आरक्षण कशासाठी दिलेलं आहे? आरक्षण हे गरिबी हटावचं काम नाहीच आहे ना. आरक्षण जे आहे, ज्यांना त्या समाजामध्ये कमी लेखण्यात आलेलं आहे आपल्या समाजामध्ये, त्यांना पुढे आणण्यासाठी आरक्षण आहे काय. आणि तुम्ही त्याचा संबंध जो आहे त्या गरिबीबरोबर लावताय, काय चाललं आहे काय. संविधानामध्ये सुद्धा हे नाही आहे. पण ठीक आहे, आरक्षण पाहिजे तर दिलं आहे तुम्हाला. आता मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं आहे काय. पण सगळंच्या सगळं आरक्षण जे आहे आम्हाला ओबीसीमध्येच पाहिजे आहे काय, हे कोण मान्य करणार काय. आणि जे मान्य करतील काय ते राजकीय नेते, आज ना उद्या लोक त्यांना जे काही सांगायचं आहे ते मतपेटीतून निश्चितपणे सांगतील. दुसरं, आज
सुनेत्रा पवारांची राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चर्चा ही पण होती की तुम्ही नाराज आहात, मात्र तुम्ही सकाळी म्हटलं की नाराज नाही आहेत. रोहित पवार याच्यावर म्हटले की बरं झालं घरातल्याच लोकांना उमेदवार दिली, कारण इतर जे आहे ते पळून जाण्याच्या मार्गावरती आहेत, अशा पद्धतीचं टीका त्यांनी केलेली आहे. मी दुसरं कोणाचं काय बोलतात त्याच्यावर जास्त काय लक्ष देण्याचं कारण, कोण पळून जातं काय हे काय. मला तिकीट मी म्हटलं होतं की मला राज्यसभेवर जायचं आहे, कारण माझं आत्तापर्यंत म्हणजे जे ज्येष्ठत्व आपण म्हणतो या NCPमध्ये पवार साहेबांनंतर मला असं वाटतं मीच आहे काय. आणि पूर्णपणे शिवसेनेच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून जर मोजलं तर 57 वर्ष मी काम करतो आहे राजकारणामध्ये, आणि मी सहज जाऊ शकतो. बरं, मला देऊ केलं होतं, दिल्लीतूनच माझं फायनल झालं होतं ना, आणि मग मी तयारी करत असताना सुद्धा अचानक त्याला ब्रेक लागला. तर म्हटलं तर मी जातो आता. बरं, आता मला विधान भवनामध्ये विधानसभा किंवा विधान परिषद किंवा विरोधी पक्षनेता किंवा मंत्री 40 वर्ष झाली आता. तर म्हटलं तर मी जातो वरती, म्हणून माझी इच्छा होती. पण तिकडे ब्रेक लागला म्हणून मी राज्यसभेत जाण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. पण काल जे आमच्या इकडची जी मीटिंग झाली, सर्व मंत्री परिषद जे आहेत आमच्या NCPचे आणि प्रफुल्ल पटेल आणि तटकरे ही सगळी मंडळी, त्याच्यामध्ये असं सर्वांमध्ये ठरलं की सुनेत्राताई पवार यांना उमेदवारी द्यावी. पक्षानेच ठरवलं तर सगळ्यांना मान्य करावं लागतं. पुन्हा तुम्हाला ब्रेक लागला किंवा तुम्ही जसं लोकसभेला लागला इथेही लागला, डावललं गेलं. नाराजी वगैरे काय असायचं कारण नाही. काय प्रयत्न करायचे असतात राजकारणामध्ये, प्रत्येक गोष्ट आपल्याला पाहिजे तशीच ती मिळते अशातला काही भाग नाही. अनेक वेळेला चांगल्या संधी ज्या आहेत असं वाटतं की हे नसतं केलं तर ते मिळालं असतं, ते नसतं केलं तर तिथं बसलो असतो. पण त्याला काय अर्थ, जर त्याला काही अर्थ राजकारणामध्ये नाही. जे समोर आहे ते खरं आहे, जे झालं आहे ते सत्य आहे. आणि आता मग पाहू, आज ना उद्या बघू. शेवटचा प्रश्न सर, 2-3 शरद पवारांनी दुष्काळी दौरा केला, त्यामध्ये ते बोलले की येत्या 3-4 महिन्यात सरकार बदलणार आहे, सत्ता आपल्या हाती येणार आहे. काय वाटतं, सरकार बदलणं केंद्रातलं ज्या पद्धतीने? मला माहिती नाही केंद्रातलं सरकार काय लवकर बदलेल, मला अजिबात असं काही वाटत नाही. शक्यता अजिबात दिसत नाही. कशाला, काय कारण आहे, पूर्णपणे मेजॉरिटी आहे. नितीश कुमार, चंद्रबाबूंच्या ते काय ते ताबडतोब कोण सोडून जात आहे का? त्यांना सुद्धा जे आहे त्यांच्या राज्यामध्ये काही कामं पाहिजे, त्यांना स्पेशल स्टेटस पाहिजे, त्यांच्या राज्यांना फंड्स त्यांना पाहिजे आहेत. त्यासाठी ते त्यांच्याबरोबर आहेतच. काय आता आयडियॉलॉजीने किती बरोबर आहे त्यांच्याबरोबर की ते त्याच्याबद्दल ना मी काही बोलू शकणार, पण त्यांच्या राज्याच्या फायद्यासाठी ते त्यांच्या याच्याबरोबर आलेले आहेत. आणि मोदी साहेबांना सुद्धा त्यांना आश्वस्त केलेलं आहे की आपण ते त्यांना पूर्ण मदत करतील. बाकीचेसुद्धा लहान लहान पक्षसुद्धा ते आलेले आहेत. त्याच्यामुळे तसं काही होईल असं मला तरी अजिबात वाटत नाही केंद्रामध्ये. धन्यवाद सर. कॅमेरामन अनिकेत सह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. को पावर्ड बाय विमल. विमल, बोलो जुबा केसरी.